श्री स्वामी समर्थ. रामनवमी झाली की 6 दिवसांनी हनुमान जयंती येत असते. रामनवमी ही चैत्र शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी आणि हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला येत असते. त्याचप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी आपण हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो सुद्धा साजरा करत असतो. आणि खास हनुमान जयंती निमित्तच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे घरामध्ये आपल्या हनुमानाचा फोटो असावा का, किंवा कोणत्या प्रकारचा फोटो हा घरामध्ये नसावा. देवघरामध्ये हनुमानाचा टाक किंवा हनुमानाची मूर्ती किंवा फोटो तर याची पूजा करावी का, त्याचप्रमाणे महिलांनी हनुमानाची पूजा करावी का, हनुमानाला रुईची माळ व शेंदूर का अर्पण करतात, त्याचप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. ज्या घरामध्ये हनुमानाचा फोटो असतो त्या घरावर येणारी संकटे टळतात, अडचणी नष्ट होतात. त्याचप्रमाणे अशा घरामध्ये शनी, मंगळ, पितृदोष तर यांचा प्रभाव कमी असतो. हनुमानाचा फोटो घरात असणे हे चांगले मानले जाते, परंतु फोटो लावण्याचे सुद्धा काही नियम आहेत. वास्तुशास्त्राचा विचार केला असता हनुमानाचा फोटो घरामध्ये असेल तर सर्व संकटे दूर होतात, वाईट शक्ती घरामध्ये येत नाही. बजरंगबलीचे हे चित्र लावताना दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला ते लावायचे आहे. त्याचप्रमाणे हे चित्र किंवा फोटो हा शेंदूर चर्चित हनुमानांचा असावा, म्हणजे असा फोटो हा उत्तम मानला जातो. दक्षिणमुखी हनुमान यासाठी कारण दक्षिण दिशेकडून येणारे संकट दूर करणारी क्षमता हनुमानांच्या दिव्य दृष्टीमध्ये आहे आणि म्हणून दक्षिणमुखी हनुमान जे आहेत तर ते आपण घरामध्ये ठेवू शकतो. त्याचप्रमाणे उत्तरमुखी हनुमान जर असतील तर सर्व देवतांची कृपा प्राप्त होते. पंचमुखी हनुमानाचा फोटो आपल्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करतो, घरामध्ये धनसंपत्तीत वाढ होते. तसेच वास्तुदोषावर पर्याय म्हणून सुद्धा पंचमुखी हनुमानाचा फोटो लावण्याचा सल्ला दिला जातो. तर अशा प्रकारे दक्षिणमुखी हनुमान, उत्तरमुखी हनुमान, पंचमुखी हनुमान तर असा फोटो आपण घरामध्ये लावू शकतो. राम आणि हनुमान भेट म्हणजे जीवाशिवाची भेट. ज्या घरामध्ये नात्यामध्ये तणाव आहेत तर अशा घरामध्ये आपण अशी तस्वीर लावू शकतो की ज्यामध्ये राम आणि हनुमान हे एकमेकांना भेटत आहेत. त्याचप्रमाणे चुकूनही बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये हनुमंताची प्रतिमा लावू नये. श्रीरामांच्या भजनात हनुमान मग्न आहेत तर असा जर फोटो आपल्या घरामध्ये असेल तर आपली आध्यात्मिक प्रगती होते. ध्यानमग्न हनुमानाचे चित्र असेल तर मनाला शांती मिळते. संकटमोचन हनुमान म्हणजे उजव्या गुडघ्यावरती बसून आशीर्वाद देतानाचे चित्र जर आपण घरात लावले तर आपल्यावर संकट येत नाहीत. त्यामुळे संकटमोचन हनुमानाची प्रतिमा सुद्धा आपण घरामध्ये लावू शकतो. शक्ती, भक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम हा हनुमानामध्ये आहे. संसारी माणसाने देवघरामध्ये मारुतीचे पूजन करू नये, कारण मारुती हे बालब्रह्मचारी आहेत. आपण ब्रह्मचार्यांच्या आदर्शातून शारीरिक शक्तीचा विकास करा असा संदेश देतो. यामुळे वंश खंडित होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये हनुमानाची पूजा करू नये, देवघरामध्ये मारुतीची प्रतिमा ठेवू नये. आपण आपल्या घरामध्ये इतर जागेवरती हा फोटो जो आहे तर तो लावू शकतो. हनुमान हे असे एकमेव देव आहेत की जे चिरंजीवी आहेत. साक्षात श्रीरामांनी त्यांना वरदान दिलेले आहे. तर अशा प्रकारे आपण फोटो लावताना काळजी घ्यायची आहे. ज्या फोटोमध्ये हनुमान छाती फाडत आहेत असा फोटो घरामध्ये चुकूनही लावू नये. ज्यामध्ये हनुमान हे अस्थिर आहेत किंवा उडत्या हनुमानाचे चित्र असे चित्र घरामध्ये नसावेत. राम लक्ष्मण तर यांच्या खांद्यावर बसलेले हनुमान जे आहेत तर ते असे नसावेत. त्याचप्रमाणे लंका दहन करणाराचा हनुमानाचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये नसावा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी हनुमानाची पूजा करावी का. बुद्धी, बळ, ऊर्जा आणि स्फूर्तीचे प्रतीक हे हनुमान आहेत. सर्व देवदेवतांनी आपल्या कार्यासाठी पृथ्वीवरती अवतार घेतला आणि आपले कार्य संपवून ते परत गेले, परंतु हनुमान हे आजही अजरामर आहेत. वायू रूपामध्ये ते सर्व सृष्टीमध्ये आहेत. शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की हनुमान हे शंकरांचा 11वा अवतार आहेत आणि वायुदेव व अंजनी यांचा अंश आहेत. अंजनीने 12 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यावर तिला पुत्रप्राप्ती झाली होती. असे मानले जाते की महिलांनी हनुमानाची पूजा करू नये.
परंतु शास्त्रामध्ये कुठेही असे नमूद केलेले नाही. हनुमान चालीसा, हनुमान अष्टक स्त्रियांनी म्हणू नये असे म्हटले जाते, परंतु महिलांनी हनुमान चालीसा म्हटल्याने कोणतेही नुकसान होत नाही. भगवान शिवांचे रुद्रावतार म्हणजेच हनुमान. सात्विक राहून हनुमानाची उपासना केली तर आपल्याला नक्की शुभफळ प्राप्त होत असते, सर्व संकटे दूर होत असतात. प्रत्येक देवदेवतांच्या पूजेचा अधिकार हा स्त्री पुरुषाला समान असतो, परंतु हनुमानाच्या पूजेच्या बाबतीत महिलांना अधिकार नाही असे म्हटले जाते. महिला हनुमानाच्या मंदिरामध्ये सुद्धा जात नाहीत, कारण हनुमान जे आहेत तर ते आयुष्यभर ब्रह्मचारी होते. ते सर्व स्त्रियांना माते समान मानत होते. कोणत्याही महिलेने त्यांच्यासमोर झुकू नये असे ते मानत होते. ते स्वतः देवी सीतेपुढे झुकत होते आणि सीतेला नमस्कार करत होते. परंतु आपण जेव्हा हनुमानांना नमस्कार करतो तर आपण माते समान आहोत, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर महिलांनी हनुमानापुढे झुकू नये, तर ही एक काळजी घ्यायची आहे. या दिवशी आपण काय करू शकतो, म्हणजे महिला काय करू शकतात तर हनुमानासमोर तुपाचा दिवा लावू शकतात, हनुमान चालीसा, संकटमोचन, हनुमान अष्टक याचे पठण करू शकतात, आपल्या हातांनी प्रसाद बनवून तो हनुमानास अर्पण करू शकतात. परंतु हे सर्व करताना ब्रह्मचर्य व्रताचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. आता कोणत्या गोष्टी या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत, खास करून महिलांनी. तर महिलांनी बजरंग बाणचा पाठ करू नये, हनुमानाला आसन देऊ नये, म्हणजे पूजा जर आपण करणार असू तर त्यासाठी पाट वगैरे मांडू नये, त्यावरती कापड अंथरू नये, हे महिलांनी करू नये. तसेच महिलांनी अर्घ्य समर्पित करू नये, चरणपादुका अर्पण करू नये किंवा हनुमानास शेंदूरसुद्धा अर्पण करू नये. पंचामृत, वस्त्र तर हे हनुमानास अर्पण करू नये, जल अर्पण करू नये, हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श करू नये, हनुमानाची जास्त दिवसाचे अनुष्ठान करू नये. स्त्री ही प्रपंचात गुंतलेली असते, मोठ्या अनुष्ठानात खंड पडू शकतो, त्यामुळे मोठे अनुष्ठान करू नये. सुतक असल्यास पूजा करू नये. पूजेमध्ये तुटलेली मूर्ती किंवा फाटलेला फोटो ठेवू नये, तर तो पाण्यामध्ये विसर्जित करावा. हनुमानासमोर झुकून नमस्कार करू नये. पूजा करताना काळ्या रंगाचे किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नयेत. त्याचप्रमाणे जर हनुमान जयंतीचा आपण उपवास करत असू तर दिवसा झोपू नये. या दिवशी मीठ व दान स्वरूपामध्ये मिळालेल्या वस्तूंचे सेवन करू नये. त्याचप्रमाणे मांसाहार वर्ज्य करायचा आहे, रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे, कोणाशीही भांडू नये आणि कोणाचंही वाईट चिंतू नये. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता हनुमानाला रुईची माळ आणि शेंदूर जो आहे तर तो का अर्पण केला जातो, तर हनुमानाची जी माता होती अंजनी, तर ती हनुमानाच्या गळ्यामध्ये रुईची माळ जी आहे तर ती घालत असे, आणि याचे प्रतीक म्हणूनच पुढे सुद्धा हनुमानाचे जे भक्त आहेत तर ते हनुमानाच्या गळ्यामध्ये रुईची माळ घालू लागले, आणि हनुमानाला रुईची माळ जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे 11 रुईच्या पानांची माळ आपण हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानास नक्कीच अर्पण करू शकतो. हनुमानास शेंदूर का अर्पण करतात, तर हनुमानाने सीतामाईला आपल्या कपाळावरती शेंदूर लावताना म्हणजे कुंकू लावताना पाहिले होते आणि विचारले होते की तुम्ही हा टिळा का लावत आहात. तेव्हा सीतामाईंनी सांगितले की तुझ्या स्वामींचे आयुष्य यामुळे वाढेल, आणि म्हणूनच आपल्या स्वामीचे आयुष्य वाढावे, प्रभू श्रीरामांचे आयुष्य वाढावे, तर या उद्देशाने हनुमान जे आहेत तर ते आपल्या सर्वांगाला शेंदूर माकून घेऊ लागले, आणि म्हणून शेंदूर हा हनुमानास अर्पण केला जातो. त्याचप्रमाणे यामागे अजून एक अशी कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता, आणि त्याच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती घेऊन येत असताना आकाशमार्गाने हनुमान येत असताना भरताने त्यांना बाण मारला आणि हनुमान हे जखमी होऊन खाली पडले. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्यांच्या जखमेवरती तेल आणि शेंदूर लावला, आणि म्हणूनच तेल व शेंदूर तर हा सुद्धा हनुमानाला अतिशय प्रिय आहे, आणि तो सुद्धा हनुमानास अर्पण केला जातो.